मी जसं म्हटलं की याच्यापूर्वी कधी मनोज जरांगे पाटील फार चर्चेसाठी तयार असायचे असं काही चित्र दिसलं नाही. रिजिड त्यांचा एक प्रकारे अप्रोच असायचा बऱ्याचदा चर्चेसाठी. त्यातही विशेष करून मी जसं म्हटलं की भारतीय जनता पक्षाची किंवा देवेंद्र फडणवीसांची चर्चा करायला ते तयार नसायचे. सगळ्यात पहिले मेसेज हा गेला किंवा असं एक चित्र तयार होतं की तुम्ही देवेंद्र फडणवीसांचे दूत म्हणून तिकडे गेला होता चर्चा करायला. नाही, मी फार स्पष्टपणे एक भूमिका कमलेश आपल्यासमोर ठेवतो. माझी कालची जी त्यांची भेट होती ही भेट पूर्णपणे एक प्रसाद लाड ह्या इंडिव्हिज्युअल कॅपॅसिटीमधली माझी त्यांची भेट होती. आत्तापर्यंत मनोज जरांगे पाटलांनी जेवढी कधी आंदोलनं केली, 8 का 9 आंदोलनं त्यांनी मोठी केली आणि त्यांची भूमिका फार ॲग्रेसिव्ह राहिली. ज्या ज्या वेळेला त्यांची ॲग्रेसिव्ह भूमिका राहिली, ज्या ज्या वेळेला त्यांनी देवेंद्र फडणवीसांवरती वैयक्तिक टीका केली, त्या वेळेला तेवढ्याच ॲग्रेसिव्ह भूमिकेत मी देखील माझी भूमिका मांडली. त्याच्यामुळे जरांगे पाटीलांचं आणि माझं काय फार सख्य नव्हतं हे जगजाहीर आहे. आपल्याही चॅनलमधनं अनेकदा तुम्ही ते दाखवलं. परंतु ज्या वेळेला 30 तारखेच्या त्यांनी हाक दिली त्यावेळेला पुन्हा एकदा त्यांच्या संभाषणातून देवेंद्र फडणवीस ही नावं आली. तर मी त्यांना एक आव्हान केलं होतं व्हिडिओच्या माध्यमातून, जे आपण सर्वच मीडियाने दाखवलं, की प्रत्येक वेळेला तुम्ही देवेंद्र फडणवीसांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करू नका. देवेंद्र फडणवीसांनी काय काय केलं, राजश्री शाहूमध्ये काय केलं, सारथीमध्ये काय केलं, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळात काय केलं, UPSC MPSCच्या परीक्षांसाठी काय केलं, भरतीमध्ये काय केलं, शिक्षणात काय केलं, किती लोकांची कर्जमाफी केली, किती लोकांना त्यांनी व्याजाचा परतावा दिला, अशा अनेक गोष्टी, हॉस्टेल किती बांधले, काय केलं. आणि मी त्यांना एक आव्हान केलं की मनोज दादा, आम्ही तुम्हाला मानतो. मी पुन्हा तुमच्या TVच्या माध्यमातून सांगतो की मनोज दादा हा मराठ्यांचा खरा हिरो आहे. मराठी समाजाला जर आरक्षण मिळालं असेल तर ते फक्त मनोज जरांगे पाटलामुळे मिळालं, हे मी जाहीर आपल्या माध्यमातून सांगतो. त्याच्यामुळे मी त्यांना आव्हान असं केलं की तुम्हाला जर कुठला गैरसमज असेल किंवा विशिष्ट लोकांशीच तुम्हाला जर बोलायचं असेल, त्याच्यापेक्षा तुम्ही एकदा आमच्याशी संवाद साधायला पाहिजे. आम्ही काय केलं हे तुम्ही ऐकलं पाहिजे. तुम्हाला काय पाहिजे आणि कुठे काय अडलं आहे, तुमच्या मनात काय गैरसमज आहे तो दूर झाला पाहिजे. आणि त्यांनी माझ्या आव्हानाला प्रतिसाद देऊन त्यांनी एका TV चॅनलवरती मुलाखत देत असताना सांगितलं की मी प्रसाद लाड बरोबर भाऊ म्हणून चर्चेला तयार आहे, त्यांनी माझ्यासाठी चर्चेला यावं. आणि मग ज्या वेळेला एक मोठा भाऊ आपल्या दुसऱ्या भावाला बोलवतो, एक समाजाच्या बांधवाला बोलवतो, आणि त्यांना एक दुसरी गोष्ट माझी आवडली जे काल ते मीडियामध्ये बोलले की मी जे बोललो की मी मराठा समाजाचा मुलगा आहे आणि मी मराठा समाजासाठी त्यांना भेटायला इच्छुक आहे. तर मी लोकप्रतिनिधी होण्यापेक्षा मी मराठा समाजाचा मुलगा म्हणून मी त्यांना भेटलो. आणि काल मी माझ्या इंडिव्हिज्युअल कॅपॅसिटीमध्ये भेटलो की नाही देवेंद्र फडणवीसांचा राईट हँड म्हणून भेटलो, नाही मी आमदार म्हणून भेटलो, नाही मी भाजपचा नेता म्हणून भेटलो, परंतु त्यांच्या मनातली खतखत काय, त्यांचे विषय काय, त्यांना काय पाहिजे, त्यांची काय कामं अडली आहेत, ह्या सगळ्या गोष्टी जाणण्यासाठी काल मी मनोज दादाची भेट घेतली. पण तुम्ही आता म्हटलं की चर्चा त्यांच्याशी तुम्हाला करायची होती आणि थेट यावेळेस तुम्ही जाऊन त्यांच्याशी बोलायचं होतं. तुम्हाला आता वाटतं की मनोज जरांगे आरक्षणाचे हिरो आहेत, पण पूर्वी परिस्थिती फार अशी नव्हती. म्हणजे प्रसादजी, आम्ही बघतोय गेले काही दिवस आंदोलन कशी सुरू आहेत आणि आम्ही खरं तर आमचा एक लावरे तो व्हिडिओ म्हणून एक सेगमेंट असतो, त्याच्यात आम्ही व्हिडिओ दाखवतो कार्यक्रमाच्या, आम्ही मध्यात किंवा पुढे चर्चा रंगते तसं दाखवतो. पण तुम्ही आता मुद्दा काढून लगेच ते व्हिडिओ तुम्हाला दाखवतो. पूर्वी हे सख्य आम्हाला बघायला मिळाले. काल आम्हाला अचानकच असं खूप, तुम्ही भाऊ म्हणत होता ते मी वारंवार रिपीट करतोय, ते फार सख्य दिसलं. ह्याच्या पूर्वी कसं सख्य होतं तुम्हाला तो व्हिडिओ दाखवतो आणि मग हा बदल का झाला मला हा तुम्हाला जाणून घ्यायचा आहे. हा व्हिडिओ आपण बघूया. हे म्हणजे खूप व्हिडिओज आहेत, कंपायलेशन आहे व्हिडिओचं तुमची आणि मनोज जरांगेंची याच्यापूर्वी कशी देवाणघेवाण राहिलेली आहे. ज्या पद्धतीमध्ये मनोज दादा जरांगे पाटलांची वक्तव्य येत आहे, याला मस्ती आणि माज नाही म्हणायचं तर अजून काय म्हणायचं. प्रत्येक जण हा फडणवीसांचा माणूस, प्रत्येक जण हा भाजपाचा माणूस आणि हा मात्र शरद पवारांचा आणि महाविकास आघाडीचा माणूस. ज्या पद्धतीमध्ये यांनी मराठ्यांचं नुकसान केलं, EWS बद्दल चुकीची माहिती दिली, मराठ्यांना खड्ड्यात घालण्याचं काम केलं, एक दिवस हेच मराठे याचे कपडे फाडल्याशिवाय गप्प बसणार नाहीत. मॅनेज करायचं एकीकडून मला दादा म्हणतो, भाऊ म्हणतो, आम्ही मग त्यांना दादा म्हणतो, भाऊ म्हणतो, भाऊला मॅनेज करायचं. तुला दुकान चालू घेतलेच का संस्कार शेवटी फोडाफोडीचे आलेच का जातीवर, खरी जात दिसलीच का तुम्ही, राजकीय जात शेवटी नाही बोलायचं रक्त तुमचं रे जातीकर.
मेवाड्याचं यार तुमचं रक्त जाते शेवटी थोडापुढे मॅनेज करणं आमदारकी देतो मी बाजूला जातो लई गचल लोक माणसं करतो गचल असे अनेक खरं तर तुमची मधल्या काळात आम्हाला एक प्रकारे जुगलबंदी बघायला मिळाली. मग तुम्ही त्यांना एकेकाळी शरद पवारांचा माणूस म्हणतात, मग तुम्हाला का त्यांच्याशी चर्चा करायची वाटली? नाही बघा, माझा आणि मनोजदादा जरांगे पाटलांचा मतभेद होता हा एका विषयावर होता. बरं. त्यांच्या आरक्षणाच्या मागणीला माझा विरोध नव्हता. आरक्षणामध्ये अनेक लोकांनी सहभाग घेतला. अनेक ह्याच्या आधी आरक्षणाची आंदोलनं झाली. जी. ज्या ज्या वेळेला आपल्या कॅपॅसिटीमध्ये जी काय समाजासाठी आपण मदत करायला पाहिजे ती आपण मदत करत राहिलो. त्याचा कधी आम्ही उहापोह केला नाही किंवा बँडबाजा भरात वाजवला नाही. मनोजदादांच्या आंदोलनामध्ये पण ज्या ज्या लोकांनी आमच्याकडे मदत मागितली त्या त्या लोकांना आम्ही मदत केली. आम्ही कधी सांगायलाही गेलो नाही. माझी मागणी त्या दिवशीही तीच होती, आजही हीच आहे. राजकारणातून मला काही साध्य नाही करायचं, परंतु जे नेतृत्व या महाराष्ट्राचं आहे, ज्या नेतृत्वाने या महाराष्ट्राला एक वेगळा आयाम दिला, ज्या नेतृत्वाने परंपरागत स्वतःची राजकीय ठेकेदारी ठेवली होती, ती ठेकेदारी मोडण्याचं ज्यांनी काम केलं, त्या देवेंद्र फडणवीसांनी मराठा समाजाला मराठा नसताना आरक्षण दिलं. 70 वर्षाच्या इतिहासात अनेक मराठा मुख्यमंत्री होऊन गेले. वसंतराव चव्हाणांपासून, यशवंतराव चव्हाणांपासून, वसंतदादा पाटलांपासून, विलासराव देशमुख झाले, अनेक मराठा मुख्यमंत्री झाले, शंकरराव चव्हाण झाले. ते कोणीही मराठा समाजाला, बाबासाहेब भोसले झाले, मराठा समाजाला ते कधीच आरक्षण देऊ शकले नाहीत. शरद पवारांनी सातत्याने मराठा समाजाला झुलवण्याचं काम केलं. अशा परिस्थितीमध्ये राणे समितीने एकदा प्रयत्न केला, नारायण राणे साहेबांनी तो प्रयत्न केला, परंतु त्याचा साक्षात फलित कोणी दिलं तर तो देवेंद्र फडणवीसने दिलं. मग अशा परिस्थितीमध्ये ज्यांनी आपल्यासाठी केलं आणि मग त्यानंतर उद्धव ठाकरेंचं सरकार पाठीत खंजीर खुपसून आल्यानंतर पुन्हा शरद पवार आणि उद्धव ठाकरे जोडगोळीनी 3 वर्ष समाजाला झुलवत ठेवलं. साधे ॲडव्होकेट जनरलला डॉक्युमेंट तुम्ही ट्रान्सलेटचे केलेले पाठवू शकला नाही 3 वर्षात. मग कोविडचं कारण दिलं, मग आजारपणाचं कारण दिलं. माझं म्हणणं एवढंच आहे, त्यानंतर एकनाथ शिंदे ज्यावेळेला मुख्यमंत्री झाले, सरकार बदललं, उठाव झाला आणि एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर, देवेंद्रजी उपमुख्यमंत्री झाल्यानंतर हे जे अडलेलं आरक्षण होतं ते पुन्हा एकदा दिलं गेलं, जे 12-13% आणि 10% आरक्षण दिलं गेलं. त्याच्यानंतर मग देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री झाल्यानंतर त्याची अंमलबजावणी केली. मग अशा परिस्थितीमध्ये देवेंद्र फडणवीसांनी समाजासाठी काय केलं तर सकाळी 4-4 वाजेपर्यंत जर जागून त्यांनी पेपर वाचले असतील, 1 लाखाहून अधिक डॉक्युमेंट वाचले असतील, AG बरोबर मिटिंग केली असेल, समाजाच्या लोकांबरोबर केली असेल, समितीबरोबर केली असेल, अल्पसंख्याक आयोगाबरोबर केली असेल, केंद्रातल्या नेत्यांबरोबर केली असेल, राज्यातल्या नेतृत्वाला सर्व पक्षांना एकत्र घेतलं असेल, तर त्याची चूक आहे का ती? आणि मग त्याच्यावरती तुम्ही वैयक्तिक स्वरूपात आरोप करणार, त्यांना शिव्या गाळत करणार, तुम्ही त्यांना आई काढणार, त्याचं बाप काढणार, त्याचं सगळं काढणार, हे मान्य नाही. आणि म्हणून माझा आणि मनोजदादाचा वाद होता. पण परवाच्या प्रकरणामध्ये मी पुन्हा एकदा तुम्हाला सांगतो, त्यांनी मला बोलवलं. एक मी मराठा समाजाचा मुलगा आहे, आमदार नंतर आहे, पहिला मराठा समाजाचा मुलगा आहे. मी काल देखील म्हटलं की आम्ही जातीसाठी माती खाऊ. त्यांनी मला बोलवलं, त्यांनी मला मानाने बोलवलं आणि एकदा नाही 2दा पत्रकार परिषद घेऊन त्यांनी बोलवले. प्रसाद लाड जर आले तर मी त्यांचं स्वागत करेन, म्हणून प्रसाद लाड काल त्यांच्याकडे गेला आणि मी त्यांना मिठी मारून भेटलो. मी त्यांचं स्वागत केलं, त्यांना शाल, श्रीफळ, फुलं दिली, त्यांनीही माझं स्वागत केलं. माझा प्रश्न हाच आहे ना प्रसादजी, मग काय